असताना आज पण कुणाला होता का तुम्हाला? बरोबर आलोय आणि एवढ्या बायका माझ्याकडे आणि माझी बायको कुठं गेली वहिनी? समोर एवढी फुल तयार. अहो तिकडे तिकडे बघायला इकडे. अरे होय की आमचंच बघा नाही म्हणजे आज एवढं नटून तटून काय लग्न बिग्न आहे का काय सांगा. आणि ह्या आणि शेजारच्या यशोदा वहिनी बाजारात डोळे उघडे ठेवून यशोदा वहिनी त्याची लई आयब्रो बिब्रो आणि ह्या कोण म्हटले संस्था वहिनी त्याची लईच वाद झाला. वहिनी काय विचारची नसती लावणी कोणाचा जीवित गावा बाई जीवित आपल्या रोजच्या गडबडीला कंटाळून गेले का बाई? नाही तर काय बिचारीला कायमचा किती त्रास. म्हणजे तूच म्हणून दिवस काढतो नाही बरोबर मी जरा राहिले असतं ना बाई कर म्हणजे मी म्हणून दिवस काढते. तुम्ही पण ट्राय करता का बघा. नाही म्हणजे माझी काही हरकत नाही बाबा. पूजेला आले सॉरी सॉरी नो वहिनी वहिनी काय घेतल्या शिवली काय व्यवस्था केली वहिनी काय घेतल्या शिवली. हो भाऊजी तुम्ही दारू द्यायचं काय सोडत नाही का आणि दारू करून इथे तरी काय. वहिनी मी लाख दारू सोडेन पण या गव्हर्नमेंटचं मला जाम टेन्शन झालं. अहो सरकार बी बायकांच्याच बाजूने. गृहलक्ष्मीचे 2000 बायकांच्या नावावर रेशन कार्डवर वरती नाव बायकांचं रेशनचे पैसे बायकांच्या नावावर रोजगार मिळ बायका एसटी फ्री बायकांना आणि आम्ही काय धमकी आणू. देवाला सुद्धा सोडलं नाही बाबा. देव बी बिचारे बिना करते मंत्री काही पावर नाही. एक देव कैलासात पर्वतावर बर्फात एवढेशे कपडे गळ्यात साप वर्ण 20 पाजवले निळा जांभळा पडला बिचारा. त्याच्यात आणि जटेतनं गंगा म्हणजे तांडव करीन ते काय करेल. दुसरा देव 14 वर्ष बायकोच बिचाऱ्याच गंध मुलं खाऊची पाळी पडली. तिसरा देव 28 युग विटेवर वर्णाने हात कटेवर 24 तास ड्युटी बिचाऱ्याचे पाय झिजून लागले. वहिनी मी लाख दारू सोडीन पण दारूनं मला सोडलं पाहिजे. आमचं एक दुसऱ्यावर जाम प्रेम आहे. दारूचं माझ्यावर आणि माझं दारूवर. वहिनी काय घेते शिवली. कशाला स्वतःच्या जीवाची आणि संसाराची रात्रंबळी करताय? बघायला बिचारीकडे किती बाद झाले बिचारी. लय पास झाले मला शर्तीचा पाडा झाला. अहो वहिनी नुसतं जगलं काय जगलं नाही. माणसानं कसं राजावानी जगलं पाहिजे. सकाळी 90 दुपारी 90 आणि रात्री बघा 1.5 मारतं बघा. म्हणजे बघा कसं चंद्रयान भोरविशी उडतंय आणि 2 मारत नाही बाबा. चंद्रयान कुणाच्या बी घरात
म्हणतोय दीडच बरोबर आहे वहिनी तुम्ही काय घेतले अगं यांनी दारू सोडली तर माझ्या मायाची सुद्धा मदत करतील यांना. तर नुसता बरागर पोकळ वाचा नाही बसा बसा आणि तुम्ही बस घेत बसा म्हणजे माहित नाही 2000 रुपये दिले होते यांना पण यांनी मित्रासोबत दारू पण उडवले या माणसाने. द्या. काय लावलेस का त्या 2000 कांडांना मुसळाचं माझ्याकडे मोठेपणा सांगू नको दिलेत म्हणजे सांगणारच की. म्हणजे आता यांना असं करून भागणार नाही आमच्या ह्याच्याबरोबर यांना पंढरपूरला पाठव आणि वारी घालून आणतो. अगं किती वेळा सांगते यांना पण यांना वजनाची कोडीच नाही मुली कुणाच्या ते नादी लागून नाचणं आवडतं या माणसाला. म्हणजे नागबुडी घेऊन खाल्ले पाहिजे या माणसाला. अहो यशोदाबाई काय पण कान करू नका माझ्या बायकोचे चला दोघात तिसरा आणि डोळ्यात कचरा. बोलल्या त्या बरोबर बोलल्या की. अगं कुठल्या तरी थोर पुरुषाने म्हटलेलंच आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. वहिनी तुम्ही म्हटलं होते आम्हाला काही ठाऊक नाही बाई. तुम्हाला काय 2-2 पटवाड्या भाजवले कधी शाळेत गेले तर येईल. अगं त्यांचं काय ऐकू नकोस मला 2000 रुपये पाहिजे मला बेळगावला अर्जंट काम आहे. माझ्याकडे नाही पैसे मी कुठून देणार. असं काय करतेस का हो सगळी बघायला लागले सगळ्यांनी समोर ते सर्व बघू देत त्या बायका काय कमी समजू नको किमती नवऱ्याच्या सिरियल बघतात त्या असं एका नवऱ्यात घाबरेन तर कामाचे पैसे घे मागून आबासाहेबांच्याकडनं म्हणावं पगार द्या आमच्या यांना अर्जंट काम आहे म्हणून सांग. हो सांगते तर लाटाचं नाव सांगते शराड्याचं नाव सांगते व्हिडिओचं बी सांग. व्हिडिओचं पण सांगते. काही झालं तरी मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. तसंच करते. ठीक आहे 2000 देईन तुम्हाला पण माझी एक अट आहे तुम्हाला. हट हो हे आणि काय नवीन खाली घे. बायकासनी सवय लई घाणेरडी आपल्या नानीत नंतर आगलतात आधी नाकास पदर लावून दुसऱ्याच्या नानीकडे काय अभ्यास सांग बाई सांग बघू. तुम्ही वारीला यायचं येत्या एकादशीला आबासाबासोबत पंढरपूरला जाऊ. येत असाल तर काहीतरी पैशाचं बघू. काय ते बघू ए बाई काय बघू नकोस. मी तसा शब्द दिलाय समोरच्याला आणि शब्द पाळला पाहिजे. आपली पण काहीतरी लेवल आहे सामऱ्यामध्ये. काय टाकलाय म्हणजे काय एकदमच टाकलाय. वहिनी तुम्ही काय घेते तसं तुम्ही समोरच्याला शब्द दिलाय तसं मी पण आबासाबाला शब्द दिलाय. 2000 टाक ओवाळून टाकायचं. टाक ओवाळूनच टाक. आधीच गावाने ओवाळून टाकलाय त्यात तू पण म्हणजे सगळीकडे कशी दिवाळीच म्हणजे बायकांनी बोलोच बरं त्याला बघा ओवाळून टाकला बाबा. हो भाऊजी बरोबर बोलते ती. दारू तुम्ही पिता पण त्रास मात्र त्या बिचारीला होतो. किती चुकले बघा बिचारी. लई चुकले मला गवळ्याचा रेडा झालाय. वहिनी सुळीचं पाप संन्याशाला म्हणतात माहिती आहे तसं आहे ते. दारू मी पिणार त्रास हिला होणार. वहिनी लहानपणी आम्ही शाळेला जायचो आणि मास्तर पाडेपाठ करायला सांगायचे पण चुकलं तर पुल्ल्यावर मारायचे. आता मला सांगा पाडेपाठ करायचं काम डोक्याचं आहे की नाही. डोक्यात मारलं पाहिजे की नको पुल्ल्यावर मारायचं. आता मला सांगा पाडेपाठ करायचं काम जर डोक्याचं असेल तर सदा पुल्यांना तसंच आहे ते. दारू मी पिणार त्रास हिला होणार. चोळीचं पाप संन्याशाला. अजून वळ असतील बघा.
अजिबात गडबड नाही बाबा. हळूहळूच बाद झालेलं बरं. आणि हळूहळू बाद होतील, हळूहळू बाद होतील हे ऐकून की नाही हळूहळू मारायचं वाढलंय माझं. पुढच्या जन्मात मी देवाकडे मागणीच करणार आहे. देवा भले दाडा 1 7-8 कमी घाल बाबा, खरं लिव्हर आणि किडनी 15-16 घालून बाद होतील ऐकायलाच नको. वहिनी तुम्ही काही येते हे पुकारणे घे तू. लाज वाटते बाई मला. लाजू नको, घे घेऊ म्हटले. घे. सहज गेले दारात, नजर गेली आकाशात. सहज गेले दारात, नजर गेली आकाशात. आणि पांडुरंगाचं नाव घेतो सांभऱ्याच्या नकाशात. भावाजी तुम्ही एक घेता? मी एक घेऊनच गेलो नाही. ते नाही भावाजी. पुकारणे घे पुकारणे. काय ना नाही तर आधीच एक घेऊन आले आणि एक घेतात गाणा घेऊन जा. दारू किती प्यावी याचं नाही भान, किती खावा चिवडा. दारू किती प्यावी